नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा एक इंटरेस्टिंग प्रश्न बघा एका विद्यार्थी मित्रानं पाठवलेला आहे. रामनाथ यांनी स्वतःची अर्धी मिळकत आपल्या मोठ्या मुलास दिली. उरलेल्या मिळकतीचा अर्धा हिस्सा आपल्या दुसऱ्या मुलाला दिला. बाकी राहिलेल्या मिळकतीपैकी 1/3 हिस्सा त्यांनी आपल्या मुलीला दिला. जर मुलीला मिळकतीची किंमत बघा, मुलीच्या मिळकतीची किंमत 15,500 रुपये आहे. तर रामनाथ यांची एकूण मिळकत किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम साध्या सोप्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. समजा रामनाथ यांची मिळकत 100 रुपये आहे. 100 रुपये आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या 100 रुपयातून मोठ्या मुलाला किती देतात? मोठ्या मुलाला देतात 100चे अर्धे. म्हणजे किती रुपये देतात विद्यार्थी मित्रांनो? 100चे अर्धे 50 रुपये देतात. म्हणजे शिल्लक त्यांच्याजवळ आता किती उरलेली आहे? 100 - 50 म्हणजे 50 रुपये उरलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता या 50 रुपयांच्या पुन्हा दुसऱ्या मुलाला या 50 रुपयांपैकी अर्धे पैसे देतात. म्हणजे आता 50चे अर्धे किती होतील? म्हणजे 25 रुपये देतात. तर त्यांच्याकडे आता शिल्लक बघा, शिल्लक किती उरली आहे? शिल्लक उरलेली आहे 50 - 25 बरोबर 25 रुपये. त्यानंतर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आता मुलीला किती देतात? तर जे आता 25 रुपये उरलेले आहेत, त्या 25 रुपयांच्या 1/3 रक्कम देतात. तर लक्ष द्या, 25 × 25 25/3 रक्कम देतात. आणि ही 25/3 रक्कम म्हणजे मुलीची मिळकतीची किंमत किती आहे? 15,500. तर एकूण मिळकत आपण किती घेतलेली आहे त्यांची? 100 रुपये. तर 100 रुपये बरोबर किती? तर विद्यार्थी मित्रांनो, इथं तिरपा गुणाकार होईल. आणि बघा आता याचं उत्तर आपण काढू. $15,500 गुणिला 100 भागिला 25/3 विद्यार्थी मित्रांनो. तर आपण गुणाकारात डायरेक्ट 3 घेऊ आणि 25 खाली घेऊ. लक्ष द्या, 25 × 25 25 चोक 100. मग आता बघा 15,500 गुणिला 4 त्रिक 12 आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता गुणाकार करून घेऊ आपण. 12 0 0 0 12 पंचे 60 हातच्याले 6 12 पंचे 60 60 न 6 66 म्हणजे हातच्याले 6 12 1 12 12 + 6 विद्यार्थी मित्रांनो 18 होतील. म्हणजे उत्तर तुमचं आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 1,86,600. 1,86,600 आणि हा एकदम बरोबर उत्तर आहे.